नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की घरामध्ये तर एकदम तणावदायक वातावरण झालेलं असतं. मीरा आणि अथर्वमध्ये खूप असं जोराचं भांडण झालेलं असतं. त्याच्यामुळे ते दोघांचं एकमेकांचं तोंडही बघणं मुश्किल झालेलं असतं आणि हेच तर मंजिरीला पाहिजे होतं. मंजिरी म्हणते जेवढं ह्या दोघांमध्ये लांब राहतील, दुरावा येईल तेवढं माझ्यासाठी चांगलं आहे आणि हे मौन व्रत तरी मी हा विधी पार पाडलाच आहे, ह्याच्यामध्ये कोणतंही विघ्न आलेलं नाही आहे. पण अजून मार्जरी काय म्हणते नक्की, तो मला संकेत कोणता देते तेच मला पाहायचं आहे. तोपर्यंत ते मीरा खूप टेन्शनमध्ये असते. देवी आई, ह्या संकटापासून मी कशी सगळ्यांना लांब करू, सगळ्यांना कशी सत्य सांगू. देवी आई, तूच मला मार्ग दाखव. आणि ते मंजिरी जाते मार्जरीकडे. मार्जरीच्या गुफेमध्ये गेल्यानंतर मंजिरी म्हणते की मार्जरी, तू जो विधी मला सांगितला होता तो विधी मी पार केला आहे, आता पुढे काय करायचं. मार्जरी म्हणते मंजिरी, तू आत्ताशी एक टप्पा तुझा पार केला आहेस, तुला आता अजून एक विधी करायचा आहे आणि तोही तुझ्या घराच्या दक्षिणेच्या दिशेला, आणि तेही कुवारिक्या मुली एक समोर असलीच पाहिजे. मंजिरीच्या डोक्यामध्ये एकच कुवारिका मुलगी म्हणजे वेदा येते. वेदा आल्यानंतर म्हणते मंजिरी, नक्की तुझं मत आणि काय तुझं ध्येय आहे ते तरी सांग ना मार्जरी. मार्जरीला असा प्रश्न मंजिरी विचारत असते. मार्जरी म्हणते, अगं मंजिरी, एवढी गडबड करू नकोस ग, एवढी गडबड नको ये, कारण हा विधी तू आधी पूर्ण कर, त्याच्यानंतरच मी तुला पुढचं काही ते सांगू शकते. मंजिरी म्हणते, अगं कुवारिका मुलगी म्हणजे घरामध्ये फक्त लहान एक वेदाच आहे, आणि आपण मागच्या वेळेस वेदाबरोबर काय केलं होतं, महागौरीने आपल्याबरोबर काय केलं तुला चांगलंच माहिती आहे ना. तो पण मार्जरी म्हणते, हो चांगलंच माहिती, पण आता ती वेळ येणार नाही, अखेरकार वेदाच आपली ढाल असणार आहे. आणि ते अंबिकाही विचारमध्ये पडते की अखेरकार मीरा खरं बोलते का आई खरे बोलत आहेत, कारण ह्या दोघींमधलं खरं कोण आहे. आत्तापर्यंत आईंचे जे काही वागणं मी बघत आलेली आहे ना, ते सगळं काही मला तरी वाटतंय खरं आहे, कारण त्या माझ्याबरोबर खूप छान वागल्या. माझा त्यांनी खून केला नाही ते मला चांगलंच माहिती, पण मीराला असं का वाटतंय, तिला कोणता तरी संकेत भेटलाच असेल ना. शेवटी मीरा ही देवी आईच्या मूर्तीच्या समोर हात जोडून कधीही खोटं बोलणार नाही, एवढी माझ्या बहिणीची मी गॅरंटी देते. आणि ते माया, अजित, दामोदर, नर्मदा ह्या चौघांचं काही वेगळंच असतं. ती मंजिरी खूप पुढच्या पावलाची आहे आणि ती स्वतःचं ध्येय हासिल करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, असं नर्मदा मायाला बोलत असते. माया म्हणते, नर्मदा, तुम्ही अजून मंजिरीचं खरं रूप पाहिलंच नाही आहे ना, ती काय चीज आहे. त्याच्यावरून ते अजित म्हणतो, काय म्हणायचं तरी काय तुला, मंजिरी म्हणजे अशी काय आहे ती. माया म्हणते, अशी काय म्हणजे तिच्यापाशी एवढ्या काळ्या जादूच्या शक्ती आहेत ना, तुलाही काही करता येणार नाही तिच्यासमोर. तोपर्यंत आपण पाहूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होतं ते. मंजिरीचा नक्की वेदाच्या विरोधामध्ये नक्की कोणता प्लॅन असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.